गोलंदाज आहेत. पहिला बॉल, पहिलाच फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतात. पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त होते. ही युवा खेळाडू, युवा जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. टीम बिरमणी मित्रांनो, आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, कारण खेळाडूंचा नामोल्लेख होणं हे तितकंच महत्वाचं आहे. आबी मैदानाच्या आतमध्ये आहेत, बॅटिंग साठी आलेले आहेत. इनसाइड आउट फटका खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी फरार होतोय बॉल. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये, एक तंत्रशुद्ध क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील. बॉलच्या पाठीमागे 4. प्रणितच्या बॅट मधून एक चांगला टोला आला, क्लासिकल अंदाजामध्ये. फटक्यामध्ये गुणवत्ता होती. ज्या प्रकारे बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला 4 धाब्यांसाठी प्रणितने, आणि आपली प्रतिभा सिद्ध केली. हेमंत शिंदे जम्मू यांच्या विरुद्ध आक्रमण केलं. पायावरती ठेवलेला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू होते, परंतु बॉल पकडू शकले नाहीत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न प्रणितने आहे ना. हेमंत शिंदे जम्मू यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. 2 बॉलच्या पाठीमागे प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 7 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. आई फटका चांगला, क्षेत्ररक्षक येतील का? नाही. बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी. आणखीन एक चांगला आणि जबरदस्त टोला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. प्रणितची आज बॅट तळपलेली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यानंतर गावडोशी, केसीसी आणि आहिर, तुम्ही तयार राहा. क्वार्टर फायनल क्रमांक 2 तुमच्यामध्ये खेळवली जाईल, याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 1 चा खेळ. पॉवर प्ले मध्ये प्रणितने चांगली बॅटिंग केली आहे. पायावरती असणारा बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉल वरती येतील, बॉलची फेकी करतील. कोणत्या एंडला? तर स्ट्रायकर एंडला फेक होती, आणि बघता बघता प्रणित आणि अभिनय या 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या षटकामध्ये हेमंत शिंदे जम्मू यांनी खर्च केलेल्या धावा आहेत तब्बल 12. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त होतोय. षटकातला धावसंख्या 13 आहे. आपण थोडस करेक्शन करूया. शेवटचा बॉल बाकी. स्ट्रायकर एंडला प्रणित. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहताना बॅटिंग आतापर्यंत चांगली केली आहे. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय, परंतु पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केलाय. परंतु हा बॉल इथे पंचांनी सांगितलंय की डॉट आहे, कारण खेळण्याच्या आवाक्या बाहेर नव्हता, असं या ठिकाणी पंचांनी सांगितलं. त्यामुळे बॉल डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला, आणि धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 13 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम बिरमणी. नाणेफेकीचा कौल टीम रुळे या टीमने जिंकला. त्यांनी सांगितलं की आम्ही बॉलिंग करत आहोत, आणि टीम बिरमणीला आम्ही बॅटिंगसाठी आमंत्रित करतोय. चला, ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही. वेळेची बंधन आपल्यावरती आहेत, कारण आजचा अंतिम दिवस आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदललेली आहे. क्षेत्ररक्षण आता बदललेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये डीप मिड विकेटला खेळाडू, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू, सी कॉर्नरला खेळाडू, लॉंग ऑफला खेळाडू. हे जे बॅकअप आहे ना, 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असणारे बॅकअप. 3 खेळाडू आहेत लेग साइडला. एक डीप कव्हर देखील बाहेर काढलेला आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. या व्यूवर रचनेने आता गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती केएसके चे बाहुबली विवेक शिंदे गावरुळे ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. बॅटिंग मध्ये आबी. आबीकडे प्रतिभा चांगली आहे, युवा खेळाडू आहेत बिरमणी गावचे. बॅटिंग मध्ये तयार. एका बाजूला प्रणित, विवेक शिंदे समोरच्या बाजूने. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा विवेक शिंदे गोलंदाजी मार्ग वरती तयार होतील, परंतु एका बाजूला आबी. आणि आज आबीला आपली प्रतिभा सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. आतापर्यंत आबीने संयम ठेवला. एका धावेवरती आबी आतापर्यंत बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. विवेक शिंदे गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा तयार होत आहेत. यानंतरची मॅच आहे ती क्वार्टर फायनलची, याची आपण नोंद घ्या. टीम आहिर आणि गावडोशी केसीसी आपल्यामध्ये ही मॅच होणार आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यावं लागेल.
चला टीम रुळे आपण वेळ घेत आहे आणि एक खेळाडू आपल्याला आत घ्यावा लागेल 3 षटकानंतर. उलटॉस बॉल पाठीमागच्या बाजूला निघाला बॉल लॉंग स्टॉपला. शर्यत लागलीये आणि अखेरकार नो प्लस 4 धावा मिळतील या बॉल वरती 5 टीम बिरमनीला. त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत. दाबेकरचे श्री गौरव जाधव आणि श्री प्रमोद कदम आणि अक्षय जाधव या व्यक्तिमत्वांसाठी काही सन्मान होत आहे. दाबेकर ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने संपन्न होत आहे. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 च्या वतीने आपला या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. फ्री हिटचा बॉल आता विवेक शिंदेना तो टाकायचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल खेळाडू आहेत. एक सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न होईल का? एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. धाव कोणती मिळणार नाहीये. एकच मिळते. दुसरीचा प्रयत्न झाला नाही कारण क्षेत्ररक्षक वेगाने आले होते त्यामुळे मुभा फलंदाजांना मिळू शकली नाही. प्रणित तय्यार ज्याने चांगली चमक दाखवली या डावामध्ये बॅटिंग मध्ये खास करून. खोलवर टप्प्याचा बॉल खेळाडू आहेत वेगाने जात आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती 5 मिळालेले आहेत. आबी पहा ज्या प्रकारे क्रीज सोडून आले होते. पाठी पुढे म्हणजे या प्रकारची रंगत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला बॉल तयार. विवेक शिंदे. वेळेची अचूकता आबी यांच्या बॅट मधून येत नाहीये परंतु बॉलने गॅप शोधला. विकेट किपर आणि फ्लाय स्लिप मधून बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी बॉलने घेतला बॅटचा किनारा. मिळाला भाग्याचा सहारा. बॉल लॉंग स्टॉपला सीमारेषा पार चौकार. धावसंख्या धाव फलकावरती आहे 24. 24 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आलेले आहेत आणि एकही गडी टीम बिरमन या टीमने गमावलेला नाहीये म्हणजे चांगली सुरुवात म्हणायला काय हरकत नाही. प्रणित आणि आबीच्या बॅट मधून आबी मोरे आणि प्रणित गाडवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम बिरमनीची आहे बॅटिंग मध्ये. चला अधिकचा वेळ आपल्याला घेता येणार नाहीये. याच्या पण सर्वांनी नोंद आणि दक्षता पण घ्यावी अशी विनंती आहे. मॅचला पुन्हा एकदा आता होते सुरुवात. बॉलवर तयार. फुलवर टप्प्याचा बॉल. आबी मोरे यांनी मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळलाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. मुभा मिळाली आणि त्याचमुळे की काही या दोन्ही फलंदाजांनी आणखीन एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धाव फलकावरती आता तब्बल 4 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावरती आतापर्यंत बॅटिंग करताना आलेले आहेत. तुम्ही पाहताय श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5. विवेक शिंदे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे आबी मोरे. टप्पा पडल्यानंतर छोट्या उसळीचा बॉल खेळाडू आहेत डीप कव्हरला बॉल वरती येतील. एक सिंगल धाव प्राप्त होते. चांगली बॅटिंग या जोडीने आतापर्यंत केलेली आहे. बॅटिंग करत असताना खास करून प्रणित गाडवे यांचं कौतुक करावं लागेल कारण 6 बॉल मध्ये त्यांनी 13 बनवले आणि जम्बो यांच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण केले. मोरे 6 बॉलच्या पाठीमागे आबी मोरे यांनी 13 बनवलेले आहेत आणि टीमची टोटल आहे आतापर्यंत 27 वरती 0. षटकातला शेवटचा बॉल. प्रणित गाडवे तयार. सरळ बॅटने फटका खेळलाय. बॉल हवेत आहे. खेळाडू बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. प्रणित यांना यावं लागेल आता माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम बिरमनी या टीमला
2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27 वरती 1. श्री विठ्ठल धोंडू चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दाबे मोन ग्रामस्थ आणि त्यांचंही आपण शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करूया. त्यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही स्वागत. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया की आपण घाई करा. टीम रुळे या टीमला विनंती करूया की आपण रेग्युलर ओव्हर मध्ये आपण एकत्रित येऊ नका अशी विनंती आहे आयोजन समितीकडून. ओव्हर नंबर आता 3 साठी टीम रुळे वैभव रुळे या टीम कडून आता कुणाला बोलवलं जाईल. काल जेबीसीसी रुळे याही टीमने खेळ चांगला केला उल्लेखनीय 2 सामन्यांमध्ये. ओव्हर नंबर आता 3 ला होईल सुरुवात. बॅटिंग ऑर्डर मध्ये आपण चर्चा करतोय की अभि मोरे यांनी तळ ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. आता सोबतीला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती किशोर बॅटिंग साठी आलेले आहेत. बॉलिंग अटॅक मध्ये ओव्हर नंबर 3 साठी सचिन येत आहेत. सचिन शिंदे गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. प्रभावशाली गोलंदाज आहेत परंतु एका बाजूला अभिने तळ ठोकलाय. अभिने चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. सिंगल्स डबल्सने स्कोर बोर्डला पुढे नेण्याचा प्रयत्न अभि मोरे यांनी केलाय. चला टीम रुळे तुम्हाला खेळाडू अन्यथा आतमध्ये घ्यावा लागेल याची आपण नोंद घ्या. 3 षटकांसाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा कालावधी आहे. सचिन शिंदे ओव्हर नंबर 3. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल समोर आहेत अभि मोरे. आपटलेला बॉल अभि मोरे यांचा पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॉलच्या खाली खेळाडू येऊ शकले नाही. बॉलची फेकी होते. तिसरीचा प्रयत्न केला आणि सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे 3 धावा इथे प्राप्त झाल्या. आयोजन समितीने आता थोडासा पुढच्या मॅच मध्ये बदल केलेला आहे अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे पाली चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्ध दाबे मोहन ही लढत होणार आहे. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस आता केला जाईल याची आपण नोंद घ्या. पाली चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्ध दाबे मोहन म्हणजे ज्या गावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय ना त्या गावचा संघ आता मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध पाली चॅलेंजर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. बॉलर तयार सचिन शिंदे. पायांचा केला वापर परंतु टायमिंग नाही प्रॉपर. बॉल आलाय तो डॉट. डावपेच उधळून लावले. पाहिलं की बॅट्समन पायाचा वापर करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल सचिन शिंदे आणि किशोर यांना टाकला आणि तो बॉल डॉट टाकलेला आहे. धाव आता काही या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. धाव संख्या स्थिरावलेली आहे परंतु बिरमणी टीमने सुरुवात चांगली केली हेही विसरून आपल्याला चालणार नाही. परंतु धावसंख्येला आकार आणावा लागेल. सचिन शिंदे तयार. फुलटॉस बॉल. प्रतिउत्तर देताना बॅटची आतली कडा बॉलने घेतली आणि त्यानंतर या बॉल वरती सिंगल प्राप्त होते. वेग रेफर केले तिसऱ्या पंचाकडे हाईट साठी. आता प्रत्यक्षात या बॉलची उंची किती आहे याची पडताळणी आता 22 यार्ड क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहिली जाईल. या वाहिनीच्या माध्यमातून आता हा बॉल प्रत्यक्षात त्या बॉलची क्रिया पाहिली जाईल. कशा प्रकारे सचिन शिंदे यांनी हा बॉल हाताळलेला आहे त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हा नो बॉल आहे आणि हा बॉल सचिन शिंदे यांना पुन्हा टाकावा लागेल. चला थोडीशी घाई करा. आता यानंतरचा बॉल आहे तो फ्री हिट. चला पाली चॅलेंजर आणि दाबे मोहन यानंतर आपल्यामध्ये मॅच आहे याची आपण नोंद घ्या. थर्टी 32 धावा. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. समोर बॅटिंग मध्ये अभि मोरे एका बाजूला किशोर. फ्री हिटचा बॉल. समाचार अभि मोरे घेऊ शकले नाही. डॉट आलाय.
शेवटच्या काही बॉलचं काही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. आबी मोरे यांना या अगोदर बांधून ठेवले, परंतु आबी मोरे हे स्ट्रायकर जोडीतले बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटचा एज आणि विनायक शिंदे यांच्या हातामध्ये बॉल विसवतोय. एका हातामध्ये त्यांनी हा झेल पूर्ण केला. अशा कॅचेस पकडणं कठीण असतं, परंतु विनायक शिंदे यांनी ते काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे आणि सेट फलंदाज आबी मोरे यांना माघारी पाठवलं. बॉलने घेतला, बॅटचा किनारा मिळाला नाही, भाग्याचा सहारा आणि पहा विनायक शिंदे यांनी एका हातामध्ये हा झेल पूर्ण केला. एक सर्वोत्तम यष्टीरक्षक आहेत रुळे गावचे. धावसंख्या आहे 32, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चला थोडीशी आपण घाई करूया, येणाऱ्या फलंदाजाला आपण विनंती करूया. सचिन शिंदे यांनी आता ते कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले. संपूर्ण ओव्हरचा आपण आढावा घेतल्यानंतर 5 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत आणि 4 बॉल टाकलेले आहेत. 2 बॉल त्यांना अजूनही हाताळायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गीतेश क्रमांक 4 बॅटिंगसाठी येत आहेत. आल्या पावली प्रहार केलाय. या बॉल वरती खेळाडू आहेत वाईडिश लॉंग ऑफला. पंचांगडी अपील केली, बॅट्समन रन आउट आणि इथे पहा फलंदाज किशोर येथील माघारी. धक्का क्रमांक लागलाय 3रा टीम बिरमणी या टीमला. चला षटकात अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 33 धावा 3 गडी बाद. बॉलर तयार. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये विकास बॅटिंग साठी येत आहेत. षटकातला शेवटचा बॉल. सचिन शिंदे राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. खेळाडू आहेत. एक सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 3 षटकांचा खेळ आता संपला आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 34. 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम बिरमणी. यानंतर होणार आहे टॉस. पाली चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्ध ज्या गावाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या गावचा संघ म्हणजे दाबे मोहन. अशी लढत यानंतर होणार आहे. याची आपण सर्वांनी नोंद आणि सर्वांनी घ्यावी दक्षता. अंतिम षटकाला होईल सुरुवात. डेथ ओव्हरसाठी आता कुणाला बोलवलं जाईल, कारण हे षटक असं असतं ना की येणाऱ्या गोलंदाजाला कमी धावा खर्च करायच्या असतात, परंतु हे षटक बॅटिंग टीम साठी फार महत्वाचं असतं, कारण या षटकामध्ये बॅटिंग टीमला धावा जास्त कुटाव्या लागतात. मोठ्या फटक्यांचं धाडस हे बॅटिंग टीमला करावं लागतं. अंतिम षटकामध्ये प्रत्येक बॉल सीमा पार कसा जाईल याचा प्रयत्न करावा लागतो. या रणनीतीने दोन्ही संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतील आणि अंतिम षटकासाठी आता टीम रुळे वैभव रुळे या टीम कडून ज्यांना बोलवलंय प्रदीप शिंदे. स्ट्रायकर एंडला गीतेश, नॉन स्ट्रायकर एंडला विकास. प्रदीप शिंदे निघालेत अंतिम षटक आपल्या नावी घेऊन. बॅकफूट वरती गेले, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्नही फसला. जीवनदान मिळालं, नशीब बलवत्तर आहे. या बॉलवरती फक्त सिंगल प्राप्त होते. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. धावा कुटाव्या लागतील टीम बिरमणी या टीमला. डावकर आताचे फलंदाज विकास आहेत. आज आपला दमखम दाखवावा लागेल. ऑन साइडला वळवलाय. खेळाडू आहेत डीप मिड विकेटला. थोडीशी गडबड झाली बॉलला अडवताना, परंतु एकच धावेची मुभा ही फलंदाजांना मिळते. थ्रो आला परंतु
धाव इथे दुसरी घेण्याचा मोह या ठिकाणी खेळाडूंनी दाखवला नाही, संयम ठेवलेला आहे स्वतःवरती. धावसंख्या धावफलकावरती आहे 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहे. टीम बिरमनीने बॅटिंग करतात. त्यांनी सांगितलं टॉस जरी आमच्या बाजूने कौल लागला नाही, आम्ही बॅटिंग करणार आहोत, आमच्या वाटेला बॅटिंग आली, आम्ही बॅटिंग करताना 45 प्लस बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू, हे अभि मोरेने टॉस मध्ये सांगितलं होतं. परंतु भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. छत्तीस धावांवरती आणखीन एक फलंदाज कोसळतोय आणि पहा बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय, फलंदाज त्रिफळाचीच झाले. आता मैदानाच्या आतमध्ये आदेश येतात शेवटच्या काही उर्वरित बॉल साठी बॅटिंग करण्यासाठी. चला यानंतर आपण टॉस करत आहोत आणि टॉस मध्ये दाबेकर आणि माफ करा टीम पाली चॅलेंजर आणि दाबे मोहन अशी असणारी मॅच आहे. शेवटच्या उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी, अजून 3 बॉल बाकी. प्रदीप शिंदे तयार बॅटिंग मध्ये, आदेश आणि विकास ही जोडी आहे. आज आक्रमण करावं लागेल, शेवटच्या काही बॉलचा समाचार या जोडीला घ्यावा लागेल बॅटिंग करताना. बॉलर तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, लाईन मिस करून या ठिकाणी बसतायत बॅट्समन, त्यामुळे ज्या दिशेने बॉल आलाय त्याच दिशेला टोलवावा लागेल. लाईन मिस करून बसले, डॉट येतोय, धाव मिळणार नाही. शेवटच्या ओव्हर मध्ये आक्रमण तुम्हाला करावं लागतं आणि ते आक्रमण टीम बिरमनीला आता मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण इथून पुढे आता शेवटचे काहीच बॉल बाकी आहेत, 2. विनोदजी कदम यांचं आगमन, त्यांचं स्वागत आहे. आणि अखेरकार तो मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये आलाय, बॉलने घेतले भरारी, आदेशचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना या फटक्यांची ललकारी, बॉल सीमा पार, षटकार. आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. उर्वरित बॉल मध्ये एक मोठा टोला आलाय, धावसंख्येला तो आकार देईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. काय दडलंय या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे, कोणतं टार्गेट रुळे, वैभव रुळे संघ घेणार हे पाहावं लागेल. शेवटच्या बॉल वरती सिंगल धाव इथे प्राप्त केली आहे, दुसरीचा प्रयत्न निश्चित होणार आणि 2 धावा, तिसरीचाही प्रयत्न केलाय परंतु 2च धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. तिसरीला बॅट्समन रनआउट आहे. बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा टीम बिरमनीने 44 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा टीम रुळे, वैभव रुळे या टीमला 45. आपण टॉस करूया. टॉस आहे पाली चॅलेंजर आणि दाबे मोहन असा टॉस आहे. टॉस मध्ये आवाज आहे शैलेश जाधव सरांचा. थँक्यू. ज्यांचा आवाज आपण ऐकला निलेशजी मर्डेकर यांनी पहिल्या इनिंगचा खेळ अतिशय सुंदररित्या रंगवला. आता मात्र जाऊया नवीन मॅच कडे. त्यापूर्वी त्यांचा केला जाईल टॉस. टीम पाली चॅलेंजर्स या टीमला आम्ही कॉल करतोय. सन्माननीय सुनील दोंडू चव्हाण साहेबांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या सुनील सर आपल्या माध्यमातून केला जाईल या मॅचचा टॉस. सुनील दादा या. सुनील दोंडू चव्हाण साहेब यांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. टीम पाली चॅलेंजर्स हा कॉल आपल्यासाठी आहे. टीम पाली चॅलेंजर्स माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या. विशेष करून या स्पर्धेकडे नजरा वळवल्यात विद्यमान आयोजक आणि त्यांच्या अगेन्स्ट पाली चॅलेंजर्स. चला टीम पाली चॅलेंजर्स हा कॉल आपल्यासाठी आहे. या अगोदरही आम्ही आपल्याला कॉल दिला होता, याची दखल घ्या. चर्चा करतोय आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्री प्रकाश कृष्ण जाधव नवलाई मध ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केले जाईल. मित्रांनो अतिशय प्युअर आणि शुद्ध गावरान मध तुम्हाला यांच्या माध्यमातून दिलं जाईल.
आज एक शेतकरी आज उभा राहतोय, स्वतः व्यवसायाला सुरुवात करतोय, त्याला पाठ साथ दिली जाईल. चला टीम पाली चॅलेंजर्स, हा कॉल आपल्यासाठी आहे. तत्पूर्वी मात्र आम्ही विनंती करतोय, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बिरमणी टीम हा कॉल आपल्याला आहे, आपणही लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मित्रांनो, फिल्डिंग लावा आणि बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. टीम बिरमणी या टीमला विनंती आहे मित्रांनो, आपण फिल्डिंग लावा बनवायची आहे. टीम रुळे, वैभव रुळे या टीमला 45 धावांचं लक्ष, त्या लक्ष्याचा एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. चला आपण घाई करूया, आज अंतिम दिवस आहे मित्रांनो, आपल्याला वेळ जास्तीचा घेता येणार नाही, त्यामुळे आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण थोडीशी घाई करूया. मॅचला आता होईल सुरुवात. पहिला डाव आपण पाहिला, दुसऱ्या डावाकडे आपण आता वळत आहोत. 24 बॉल बनवायचे आहेत, विजयासाठी 45 धावा, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. चला मित्रांनो, आपल्याला वेळ घेता येणार नाही. बिरमणी टीम, आपण सामना सुरू करा. विवेक शिंदे आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये शैलेश शिंदे बॉलिंग अटॅक मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये टीम बिरमणी कडून गीतेश यांना बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आला नाही, परंतु आज गोलंदाजीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एका बाजूला KSK चे बाहुबली विवेक शिंदे बॅटिंग मध्ये तयार. पहिला बॉल, दिशा दिलीये, फटका कलात्मक आहे, फक्त दिशा दिली या बॉलला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. या बॉलवरती पहिली धाव प्राप्त होतीये. 45चं प्रत्युत्तर द्यायचं आहे. आपण चर्चा करतोय बिरमणी विपक्ष रुळे, वैभव रुळे हा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलच्या पाठीमागे गीतेश यांनी फक्त एकच धाव खर्च केली आहे. आता बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये शैलेश शिंदे पहिल्यांदा स्ट्राइक वरती येत आहेत. बॉल क्रमांक 2 गीतेश. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. गीतेश यांच्याकडे गती कमी आहे, परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा हा चांगला आहे. डॉट आलाय, याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल.
निश्चित आबी मोर यांनी सांगितलं होतं की आम्ही 45 किंवा त्यापेक्षा प्लस बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे जे काही मनसुबे होते त्या प्रकारची बॅटिंग बिरमनीने केली. पायांचा थोडासा वापर होत आहे फटक्याच्या पाठीमागे. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. जे प्लॅनिंग तुम्ही करताना त्याच प्लॅनिंगने तुम्हाला खेळ करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सत्र क्रमांक 2 बॉल क्रमांक 2चा खेळ संपला. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती. स्ट्रायकर एंडला विवेक शिंदे बॅटिंग में तैयार. बोलर टप्प्याचा बॉल प्रतिउत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकले नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होते. जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय रुळे, वैभव रुळे या टीमला. बिरमनी टीमने आणि गोलंदाज गितेश यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. वैशिष्ट्यपूर्ण षटक त्यांनी हाताळलंय. या दोन आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलंय. परंतु ज्यावेळेस टीम बिरमनी या टीमने बॅटिंग केली होती, सुरुवात चांगली केली होती, त्यामुळे त्याचं प्रत्युत्तर टीम रुळे, वैभव रुळे या टीमला द्यावं लागेल. आई बॉल गितेश यांनी चांगलाच टाकलाय, डॉट टाकलाय. प्रभावशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गितेश करतायत. एका बाजूला बॅटिंग मध्ये शैलेश शिंदे तयार होतील. प्रतिभा आहे त्यांच्याकडे, चांगली बॅटिंग आज त्यांना करावी लागेल. आक्रमण केलं या बॉल वरती. बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉल वरती शैलेश शिंदे यांनी केलाय वार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. पॉवर प्ले मध्ये आलाय. मोठा फटका, षटकार. पायावरती बॉल होता आणि त्यानंतरचा पहा हा फटका खेळलाय. जागेवरतूनच बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. 9 धावा, 0 गडी बाद. 45 बनवायचे आहेत, त्यामुळे इथून पुढे आता विजयासाठी येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 36. 18 बॉल 36 ची गरज. चला टीम बिरमनी आपण थोडीशी घाई करूया. टीम रुळे, वैभव रुळे आपण थोडीशी घाई करूया. इथून पुढे 18 बॉल 36 ची गरज. तुम्ही पाहताय दाबे मोहन गावची क्रिकेट स्पर्धा श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5. बॅटिंग ऑर्डर मध्ये शैलेश शिंदे, बंटी यांनी आक्रमण केलेलं आहे. विवेक शिंदे यांची आज बॅट शांत आहे. मैदानाच्या आतमध्ये संयमाचा खेळ त्यांनी आतापर्यंत केलाय. परंतु ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती आभी मोरे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. युवा ऑलराऊंडर बिरमनी गावचे गोलंदाजी मार्क वरती येतात. आभी मोरे यांनी बॅटिंग चांगली केली. आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. अभि मोरे युवा ऑलराऊंडर बिरमनी गावचा गोलंदाजी मार्ग वरती. एका बाजूला विवेक शिंदे. अशी लढत पाहायला मिळेल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले. विवेक शिंदे यांचे डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे कोणती मिळणार नाहीये. डॉट येतोय. अभि मोरे यांनी सुरुवात दमदार केली आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात ही डॉट बॉलने केली आहे आणि चांगला बॉल त्यांनी मैदानाच्या आतमध्ये हाताळला. निर्धाव येतोय, कोणती धाव मिळत नाहीये. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये विवेक शिंदे. पायांचा केला वापर. टायमिंग आहे प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी बॉल सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने पद लालित्याचा केला अगदी योग्य विवेक शिंदे यांनी वापर. टायमिंग केलं प्रॉपर. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. विवेक शिंदे म्हटलं की ताकद.
आणि त्या ताकदीचाही वापर त्यांनी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे केलेला आहे. अभि मोरे ना विकेट घ्यावी लागेल कारण अद्यापही टीम बिरमनी या टीमला विकेट मिळू शकलेली नाहीये. ती विकेट मिळवावी लागेल. पहिल्या विकेटचा शोध सुरू आहे. अभि मोरे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिशा दिलीये, लांबी कमी पडलीये, खेळाडू पोचतील का तर नाही. एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. फटका फसला होता विवेक शिंदे यांचा, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्या आता धावफलकावरती आहे तब्बल 15 धावा धावफलकावरती येत आहेत. आता 15 बॉल 30 गरज आहे, म्हणजे वेग थोडस दुप्पट करावा लागेल बॅटिंग करताना. अभि मोरे तयार. स्विच हिटचा फटका आणि बॉल पाठवलाय. कव्हर्सला झेल पकडता आलेला नाहीये. प्रयत्न चांगले केले, एफर्ट चांगले होते, कौतुक करावं लागेल कारण फार मोठं अंतर चिरत पार करत क्षेत्ररक्षक गेले होते, परंतु झेल होऊ शकला नाही. एक अपुरी संधी होती असं म्हणलं काय हरकत नाही. सिद्धेश सकपाळ आहिर आपण कॉमेंट्री बॉक्स आपण संपर्क साधा. आता इथून पुढे बनवायचे आहेत 14 बॉल 28 ची गरज. अभि मोरे तयार. ओ अभि मोरेचा चांगला बॉल डॉट आलाय. एक युवा ऑलराऊंडर अभि मोरे बिरमनी गावचे आहेत आणि या आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. एक चौकाराचा फटका जर तुम्ही वगळला ना तर अभि मोरे यांनी गोलंदाजी चांगली केली. 13 बॉल 28 ची गरज. 13-28 चा थरार. याही बॉल वरती लाईन मिस करतायत. बांधून ठेवलंय विवेक शिंदे सारख्या फलंदाजाला. 12 बॉल 28 ची गरज. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 14. पुढील मॅचचा टॉस झालेला आहे आणि टीम दाबे मोहन या टीमने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाली चॅलेंजर हा संघ आता गोलंदाजी करण्यासाठी येणार आहे मैदानाच्या आतमध्ये. याची आपण नोंद घ्यावी. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. 12 बॉल आणि बनवायचे आहे धावा इथून पुढे 28. फरक जर आपण दोन्ही डावांचा पाहिला असेल तर निश्चित 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह या ठिकाणी दाखवलेला आहे की बिरमनीने बॅटिंग केली होती त्यावेळेस टीम बिरमनी या टीमने 27 बनवल्या होत्या आणि प्रति उत्तर दिलेलं आहे 2 ओव्हर मध्ये अवघ्या 17 धावांचं. परंतु बिरमनीने एक फलंदाज गमावला होता, परंतु रुळे वैभव रुळे या टीमसाठी जमेची बाजू आहे की त्यांनी एकही फलंदाज आतापर्यंत गमावलेला नाहीये. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. चला टीम बिरमनी घाई करा, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. 12 बॉल 28 ची गरज. तन्मय मोरे गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. अभि मोरे यांचे ते बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 साठी. बॅटिंग मध्ये आपण या बॉलच्या पाठीमागे धाव कोणती मिळणार नाहीये. शैलेश शिंदे एक मोठा फटका तर त्यांच्या बॅट मधून आलेला आहे. आक्रमण तर केलं या बॉल वरती. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलाय. धावसंख्येचा पाठलाग करताना आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल आणि पहा हा तो फटका आहे. धावसंख्या आता आहे धावफलकावरती 21 बनवायचे आहेत. आता इथून पुढे 10 बॉल 24.
शैलेश शिंदे एका बाजूला, तन्मय मोरे. चला बिरमणी टीम आपण थोडीशी घाई करा, अन्यथा पंचही सांगताय तुम्हाला एक खेळाडू हात घ्यावा लागेल. हा बॉल पंच सांगतायत की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. तन्मय मोरे यांच्याकडे वेग आहे, परंतु आता दिशेवरचं नियंत्रण त्यांना चांगलं ठेवावं लागेल, टप्प्यावरती ताबा त्यांना चांगला ठेवावा लागेल आणि तन्मय मोरे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट, एक वेगळी शैली आहे त्यांची गोलंदाजी करण्याची. हा बॉल पायाला जाऊन भेटतोय, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज विवेक शिंदे कशा प्रकारचा इथून पुढे खेळ करणार हे पाहावं लागेल. दोन्ही संघ इथून पुढे मॅचला कशा प्रकारे पुढे नेणार हे पाहावं लागेल. आता इथून पुढे समीकरण आहे, येणारे बॉल 9 बनवायचे आहेत 22. 9 बॉल 22. 9 बॉल 22 ची गरज. एका बाजूला तन्मय मोरे आतापर्यंत 3 बॉल टाकले, 5 खर्च केलेले आहेत. टप्पा पडल्यानंतर पंचांकडे अपील केलेली आहे. आणि पंचांचं बोट आकाशाकडे, एकाला माघारी यावं लागेल. सामन्यामध्ये रंगत वाढत चाललीये. बिरमणी विरुद्ध रुळे, वैभव रुळे हा सामना. आता इथून पुढे 7 बॉल 21 ची गरज आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 7 बॉल 21. आणि तन्मय मोरे चांगली गोलंदाजी उर्वरित काही बॉल मध्ये केलेली आहे. विनायक शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जातात. एक मोठी उमेद आता टीम रुळे, वैभव रुळे या टीमची. एका बाजूला सात बॉल 21 ची गरज. सात बॉल 21, बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 चा खेळ. षटकातला शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं, आणि इरादे मजबूत ठेवले आणि बॉल पाठवला सीमा रेषा पलीकडे. समीकरणामध्ये आता मोठा बदल होतोय. आतापर्यंत बिरमणीने खेळ चांगला केला होता, परंतु आता रुळे, वैभव रुळे या टीमने या बॉल वरती मोठा फटका खेळला आणि विवेक शिंदे यांनी बॉल पाठवला सीमारेषा पार. 6 बॉल आता 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 15. हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. अंतिम षटकासाठी टीम बिरमणी कुणाला बोलवणार हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी महत्वाचं षटक आहे. 15 धावांचा बचाव करायचा आहे. एका बाजूला 6 बॉल 15. चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. आता गोलंदाजी मार्गवरती विकास मोरे येत आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. धावा डिफेंड करायच्या आहेत. 15-6 बॉल आहेत, परंतु एका बाजूला विनायक शिंदे आणि विवेक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा आता टीम बिरमणी. विकास मोरे
डावकुरे हाताचे खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत या षटकासाठी. तिन्ही खेळाडू जर आपण खेळपट्टीवरती पाहिले ना तर कित्येक वर्ष एक गाव आकाराचं क्रिकेट हे खेळाडू खेळत आहेत. आज स्वतःची प्रतिभा सिद्ध करावी लागेल. 6 बॉल 15चा थरार. पहिला बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव लेग बायची मिळतीये. आता इथून पुढे येणारे बॉल 5 आणि धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 14. विवेक शिंदे एका बाजूला बॅटिंग मध्ये तळ ठोकलेला आहे. शेवटच्या बॉल वरती खेळलेला मोठा फटका आणि त्यामध्ये समीकरणामध्ये झालेला बदल. परंतु आता विकास मोरे पुन्हा तयार होत आहेत. चला थोडीशी घाई करा. ऑन साइडला बॉल वळवलाय. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स है. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे विजयाच्या आशा पल्लवित करतोय. वेळ फार होता. विवेक शिंदे यांच्याकडे ताकदीचा योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं. आता 4 बॉल 8ची गरज. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया. 4 बॉल 8. विकास मोरे सामना खेचून आणतील का? आणि हो आज खेचून आणावा लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. या मॅच मध्ये 4 बॉल 8ची गरज आहे. विकास मोरे संघाच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांना उभं राहावं लागेल. एका बाजूला विवेक शिंदे म्हणतात ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खड़ा वही हमारे लिए सबसे बड़ा. 4 बॉल 8. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक जात आहेत, बॉल गॅप शोधतोय आणि अखेरकार सीमारेषे लगत 2 खेळाडू जाऊन पोहोचले. परंतु 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे आल्या. 3 बॉल 6 धावांची गरज आहे. रंगलेली एक रोमांचक मॅच. 3 बॉल 6. तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये या 2 टीम मध्ये. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. त्याच विचारधारेने खेळावं लागेल. वाईड +1 या गोष्टी टाळाव्या लागतील. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये तर धावा वाचवण्याची आहे. विनायक शिंदे यांनी आपल्या विकेटचा त्याग केला परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. 3 बॉल आता 4ची गरज. 3 बॉल आणि बनवायचे आहेत विजयासाठी धावा 4. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. तीन बॉल 4. विकास मोरे गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. मध्ये समोरच्या बाजूला विवेक शिंदे तयार. 3-4-4-3. फटका तर खेळलाय. बॅकअपला खेळाडू नाहीयेत आणि विजयाचा कळस रवणारा फटका विवेक शिंदे यांच्या बॅट मधून आला. परंतु बिरमणी संघाने देखील फाईट चांगली दिली. आपलंही आभार आणि विजय टीमचं अभिनंदन. प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे विवेक शिंदे आणि फायटर पुरस्कार आहे अभि मोरे. फायटर पुरस्कार अभि मोरे आणि प्लेयर ऑफ द मॅच विवेक शिंदे. आपण दोन्ही